नाम बताओ आपका और आपका। अच्छा, कहाँ से हो? हाँ, कहाँ से कहाँ? होगा आपका भी। ठीक है, यूट्यूब पर डालता हूँ। ऍक्सिडेंट यार, गव्हाची माथाडी. काय राहिलं नाही ना? काय? यस. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. जय माता दी. सुप्रभात इंदोर. 9:15 वाजलेले आहेत. आम्हाला उठायला पण उशीर झाला आणि बॅग वगैरे पॅक करायला पण उशीर झाला. निघणार 9:15 वाजले. आता काय करणार. आजचा नेपाळ राईडचा दिवस दुसरा. आज आम्ही जाणार आहे झाशीला. 484 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. हा माझा मित्र अभिषेक नेहमी राईडला माझ्या बरोबर असतो. लॉंग राईड आम्ही प्रत्येक वर्षातून एक तरी राईड करतो. काल मी पुण्याहून इंदोरला आलो, पण पुण्यापासून जवळजवळ नाशिकपर्यंत पाऊस आहे, त्यामुळे मला काय जास्त शूट करता आलं नाही. थोडंफार केलेलं आहे कुठं. आज झाशीमध्ये आमचा मुक्काम आहे. झाशीमध्ये झाशीच्या राणीचा किल्ला, तिथं लाईट शो असतो. तो लाईट शो बघायचा आहे खास. आणि मग उद्या आम्ही अयोध्येला निघणार आहे. 1 महिन्याचं गबाळ पॅक करून घेतले. मक्सी सावलीला गे.
सकाळपासून जेवढं रेकॉर्ड केलं सगळं गेलं. आवाजच रेकॉर्ड झाला नाही, फक्त मी बडबड करत बसलो. हाच प्रॉब्लेम आहे गोप्रोचा, कधी हँग होतो, कधी आवाज रेकॉर्ड करत नाही, कधी त्या पिनचा प्रॉब्लेम येतोय. 3.5mm जॅक अवघड आहे. काय प्रॉब्लेम नाही. अजून इथून आम्हाला 220 किलोमीटर राहिलेलं आहे झाशी, म्हणजे जवळ 4-4.25 तास लागतील, 4.5 तास. अरे रस्ता आहे का पाण्याचा दंड आहे, मधून चारी पडली याला. शेताला पाणी द्यायला कसा दंड असतो पाठ, तसं काम झालं याचं. कशी कामं केलेत. पाठ टाकून तर बस आब्या. गुटखा खायला लागला. थांब सुषमाला पाठवतो व्हिडिओ. गुटखा खातो गुटखा. सुषमाला शेअर करतो बरोबर ही क्लिप. सिमेंटचा ना, डांबरी ये बाबा. रस्त्यावर मका वाळू घालते तू. 5 वाजलेत आणि आणखी 114 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे आम्हाला पोचायला. रस्ता खराब आहे त्याच्यामुळे जरा 2 तास तर लागतील, 2-2.25 तास. ॲम्ब्युलन्सवाला हात करत होता व्हिडिओसाठी येण्यासाठी. आरामात रे आब्या. एक तर खराब रस्ते, अंगापेक्षा बोंगा मोठा. एवढसा ट्रॅक्टर. संध्याकाळी यायच्या लायकीचाच रोड नाही हा. कसले खड्डे आहेत बेकार. काय सही रोड आहे. साईडला तलाव, माग सूर्यास्त आणि एकदम स्ट्रेट रोड. गुडघे इतका खड्डा आहे. बाबा बाबा गप जनावर मध्ये येतात रे बाबा. ह्या साईडनं चाल, ह्या साईडनं. इकडून ये, तिकडं खड्डे आहेत. युटर्न घेऊन यायला लागल. चलित नीट नाही. घोसलो कसा तर. 104 किलोमीटर राहिली झाशी. काय मस्त रस्ता आहे, मज्जा येईल गाडी चालवायला. याच्यात हे मध्ये मध्ये पॅच आहेत त्याच्यावर गाडी उडती, पण ते हुकवायला मज्जा येईल. फक्त असे जनावर मध्ये येऊन म्हणजे झालं. अचानक मध्ये येतात, काही गॅरंटीच नाही.
इकडे लोक असेच जनावर सोडून देतात का? आमच्या इकडे तर दावणीला बांधून ठेवतात, सुटलं तर बोंबा बोंब शेजा पाजाऱ्याच्या तर दहानात वगैरे गेली तर शेजारी फार भांडायला येतात घरी. ड्रोन येऊन कसलं भारी दिसत. ड्रोन नाही ना, आपण सस्तावाला युट्यूबर आहे ना. घेऊ आपण पण घेऊ एक दिवस. काय व्ह्यू आहे, एक नंबर, जबरदस्त. खरंच ड्रोन पाहिजे होता. हा या या रस्त्यात या. तुमच्या भावाचं गटोडं ठेवलंय तिथं. ज्या मालकाचे असे जनावर रस्त्यावर दिसतात ना, त्या मालकाला पकडून त्या बोच्यावर काठीनं फटके द्यायला पाहिजे. हा, रस्त्यावरच झोपतेत, हालतच नाहीतर अचानक मध्ये येतात. अशी किती तर जनावर रोज मरत असतील थडकून वगैरे. काय त्यांची किंमतच नाही. हे कशा शिस्तीत चाललेत, अशी शिस्त पाळायची, लेनची शिस्त. आता आधी मध्ये यायचं नाही. पण आज एवढी राईड केली पण असं राईडचा कंटाळा नाही आला. तरी पण अजून बाकी आहे 75 किलोमीटर, 1.5 तासाचा रस्ता बाकी आहे. अरे कुणाची जनावर आहे ती रे? हा, रस्त्यात काय आहे? हो, काय काम आहे रस्त्यात तुमचं? मालक कुठं आहे तुमचा? हा, झांसी की गलियों में अशी आम्हाला रूम भेटली. सगळं सामान पडलेलं इकडे तिकडं. हे पडले आम्हाला 1350 रुपये. सिंग साब रेजेन्सी, हॉटेल सिंग साब रेजेन्सी. $1896 काहीतरी. लाईट शो तर काय सापडला नाही आमच्यासाठी. हीच लाईट शो आता.